सिंधुदुर्ग जिले में राजनीतिक माहौल एक बार फिर गर्म हो गया है, जहां भाजपा के नेताओं पूर्व सांसद नीलेश राणे ने शिवसेना उद्धव ठाकरे गुट के विधायक वैभव नाईक और पूर्व विधायक परशुराम उपरकर पर तीखे आरोप लगाए हैं। नीलेश राणे ने कहा कि उद्धव ठाकरे को अब सिंधुदुर्ग और कोकण के लोग नकार चुके हैं और अब वह केवल अपनी छवि सुधारने के लिए झूठे आरोपों का सहारा ले रहे हैं। जे मागच्या काही महिन्यांपासून चालू आहे, महायुतीचं हे सरकार बनलं आणि जेमतेम मला असं वाटतं एक 5-6 महिने झाले आम्हाला निवडून येऊन, सरकारला तर त्याहून कमी दिवस, कारण का 100-125 दिवस झाले। 3 महिने हे वैभव नाईक गायब होते। अचानक मागच्या 2 महिन्यामध्ये कुठली तरी जुनी प्रकरणं काढायची आणि सरकारला सातत्याने बदनाम करायचं। तर मी त्यांना एक सजेशन दिलं की बघा, जिल्ह्यामध्ये ऑलरेडी असे काम करणारा परशुराम उपरकर नावाचा एक व्यक्ती आहे, ज्यांनी आयुष्यभर राणे कुटुंबाला शिव्या घातल्या आणि तो आज कुठे आहे ते एकदा वैभव नाईकांनी बघावं। त्या कुठल्या राजकीय अवस्थेमध्ये आहे, साधी ग्रामपंचायत पण परशुराम उपरकर जिंकू शकत नाही। ज्याच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी प्रचार केला होता, ते स्वतःचे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, ते परशुराम उपरकर। आणि त्यांचं जर तुम्ही कार्यपद्धती बघितली उपरकरांची, सातत्याने त्यांनी सकाळ झाली की राणेंवर टीका, त्याच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये त्यांचं योगदान काय नाही, एक कुठली वास्तू उभारली नाही, त्यांचं घर अधिकाऱ्यांकडून वसुली करून घर चालवतात, जिल्ह्याला काय फायदा नाही। तर तसंच जर वैभव नाईकांना करायचं असेल तर ते दुसरे परशुराम उपरकर झालेत, अशी एक भावना तयार झालीत आमच्यामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये। तर मला त्यांना एवढंच सांगायचं होतं की काहीतरी चांगलं करा, जिल्ह्याच्या हिताचं करा, स्वतःच्या खिशात हात घाला, पैसे जिल्ह्यासाठी खर्च करा। 10 वर्षामध्ये तुम्ही ठेकेदार होतात, अनेक कामं तुम्ही तुमच्या भावांनी आणि तुम्ही केलेली आहेत, तो कुठेतरी पैसा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी लावा। पण तसं करताना ते काही दिसत नाही। मागचे 10 वर्षाचे पैसे खाल्ले आणि आता रिकामे बसले, तरी पण त्यांना टीकाच करायची, ते काही जिल्ह्याला देत काहीच नाही। म्हणून असं वाटलं की जिल्ह्याला दुसऱ्या परशुराम उपरकरची गरज काय, पहिल्याचीच गरज नाही तर दुसऱ्याची गरज कुठून येणार। तर त्यांनी तसं ते करा, कारण का आता कसे आहेत ते परत 3 महिन्यानंतर कुठेतरी विषय शोधतायत की कसा तरी परत राजकारणामध्ये त्यांचं एंट्री व्हावी, कारण का उद्धव ठाकरे खुश झाले पाहिजे। ते राणेंना शिव्या का घालायची, कारण का उद्धव ठाकरे खुश झाले पाहिजे। तर उद्धव ठाकरे म्हणजे कोकण नाही, आणि कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये लोकांनी तुम्हाला नकारलेलं आहे। आता तुम्ही 2 पराभव तुम्ही बघितले, 2009ला हारले, मग आता 2024ला हारले। आता काहीतरी चांगलं करा, काहीतरी त्याच्यामध्ये जिल्ह्याला मिळेल असं काहीतरी करा, जिल्हा लक्षात ठेवेल, आणि काहीतरी जर सकारात्मक केलं तर आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल। नाहीतर मग आहेच परशुराम उपरकर सारखी मंडळी आहेच, जे आयुष्यभर निगेटिव्ह राहिले, नकारात्मक राहिले, आणि आयुष्यात त्यांचं नकारात्मक राहिले। ते पुढे काहीच करू शकले नाही, स्वतःलाही डेव्हलप करू शकले नाही, लोकही त्यांना विसरली। आणि जर तुम्हाला वाटत असेल वैभव नाईक तुम्हालाही लोक विसरावे, तर तुम्ही जे आता करतायत ते बरोबर करताय, एवढंच माझं म्हणणं होतं।